Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide and today we will learn the chapter number 2, that is Steve Jobs. I will read out the text and then I will explain it to you in your mother tongue. Stephen Paul Jobs was born in the year 1955 and died in the year 2011. स्टीवन पॉल यांचा जन्म 1995 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2011 साली झाला. वॉज अन अमेरिकन एंटरप्रेनर अँड इन्व्हेंटर बेस्ट नोन ॲज द को फाउंडर, चेअरमॅन अँड सीईओ ऑफ ॲपल इनकॉर्पोरेशन. ते एक अमेरिकन उद्योजक होते, एक इन्व्हेंटर होते, निर्माते होते. त्यांची सगळ्यात चांगली ओळख अशी सांगता येईल की ते चेअरमन म्हणजे मुख्य होते आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ॲपल इनकॉर्पोरेशन या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह, मुख्य कार्यकारी अधिकारी असं त्यांचं पद होतं. ही वॉज वाईडली रिकग्नाइज्ड ॲज अ कॅरिझमॅटिक पायोनियर ऑफ द पर्सनल कम्प्युटर रिव्होल्युशन. त्यांना वैयक्तिक कम्प्युटरच्या उत्क्रांतीमधला किंवा क्रांतीमधला एक मुख्य प्रवक्ता किंवा पुढाकार घेणारा एक व्यक्ती, लीडर ज्याला म्हणू आपण. पायोनियर म्हणजे संस्थापक, जो त्या ठिकाणी स्थापना करतो. तर तशा प्रकारचा व्यक्ती म्हणून त्यांना ओळख मिळाली. ट्रान्सफॉर्मिंग वन इंडस्ट्री आफ्टर अनदर, फ्रॉम कम्प्युटर्स अँड स्मार्टफोन्स टू म्युझिक अँड मूवीज. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेत. इलेक्ट्रॉनिक फील्ड असो किंवा एका इंडस्ट्री नंतर दुसरी इंडस्ट्री असो, कम्प्युटर पासून तर स्मार्टफोन पर्यंत आणि म्युझिक पासून तर चित्रपटांपर्यंत, या प्रत्येक गोष्टीमध्ये आमूलाग्र बदल त्यांच्यामुळे झालेत. जॉब्स ऑल्सो को फाउंडेड अँड सर्व्ड ॲज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ पिक्सार ॲनिमेशन स्टुडिओज. जॉबनी सहसंस्थापक म्हणून काम केलं आणि एक मुख्य अभियंता किंवा मुख्य अधिकारी म्हणून सुद्धा पिक्सार ॲनिमेशन स्टुडिओ या कंपनीचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी महत्वाची भूमिका त्यांनी बजावली त्या कंपनीमध्ये सुद्धा. ही बिकेम अ मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स of Walt Disney Company in 2006. वॉल्ट डिझनी या कार्टूनच्या कंपनीमध्ये त्यांनी एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ते 2006 साली झाले त्या कंपनीमध्ये, जेव्हा डिझनीनी पिक्सार या कंपनीला ॲक्वायर केलं किंवा विकत घेतलं. स्टीव्ह वॉज अडॉप्टेड बाय क्लारा अँड पॉल जॉब्स. स्टीव्ह यांचे पॉल आणि क्लारा हे आई वडील नसून त्यांना दत्तक घेतलेलं होतं. द जॉब्स फॅमिली मूव्ड फ्रॉम सॅन फ्रान्सिस्को टू माउंटेन व्ह्यू, कॅलिफोर्निया. सॅन फ्रान्सिस्को मधून त्यांची जी फॅमिली आहे ती माउंटेन व्ह्यू, कॅलिफोर्निया या ठिकाणी स्थलांतरित झाली. वेन स्टीव्ह वॉज 5 years old, त्यावर्षी जेव्हा स्थलांतरण केलं त्यावर्षी फक्त स्टीव्ह जॉब यांचं वय फक्त अवघे 5 वर्षांचं होतं. द पॅरेंट्स लॅडर अडॉप्टेड अ डॉटर. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी एका मुलीचा सुद्धा दत्तक घेतलं. पॅटी, तिचं नाव पॅटी होतं. पॉल वर्कड ॲज अ मेकॅनिक अँड कारपेंटर अँड टॉट हिज सन रुडिमेंटरी इलेक्ट्रॉनिक्स अँड हाऊ टू वर्क विथ हिज हँड्स इन फॅमिली गराज. त्याच्या वडिलांनी त्याला मेकॅनिक आणि सुतारकाम म्हणून दोन्ही कामं शिकवलीत आणि आपल्या गॅरेजमध्ये आपल्या हातांनी काम कसं करायचं, इलेक्ट्रॉनिक गोष्टींना हँडल कसं करायचं ते सुद्धा त्यांनी शिकवलं. इन फॅमिली गराज, पॉल वुड डेमॉन्स्ट्रेट टू हिज सन हाऊ टू टेक अपार्ट अँड रिबिल्ड इलेक्ट्रॉनिक्स such as radios and televisions. त्यांच्या वडिलांनी त्यांना
रेडिओ आणि टेलिव्हिजनचे पार्ट कसे वेगवेगळे करावेत आणि त्यांना परत कसं बनवायचं याचे धडे त्यांनी त्यांच्या वडिलांकडून त्या गॅरेजमध्ये घेतले. ॲज अ रिझल्ट स्टीव्ह बिकेम इंटरेस्टेड इन अँड डेव्हलप्ड अ हॉबी आउट ऑफ टेक्निकल टिंकरिंग. म्हणून त्यांची जी रुची आहे ती टेक्निकल गोष्टींमध्ये फार झाली आणि त्यापासूनच त्यांचं जे भविष्य आहे ते घडलं. क्लारा जॉब्स वॉज अन अकाउंटंट. त्यांची आई जी आहे ती एक अकाउंटंट होती. शी हॅड बीन अ पेरोल क्लर्क. शी हॅड बीन अ payroll clerk for Varian Associates, one of the first high-tech firms in what became known as Silicon Valley. ती पहिली पैसे घेऊन काम करणारी क्लर्क होती जी व्हेरियन असोसिएट मध्ये काम करत होती आणि पहिली हायटेक फर्म ती अशी होती त्या सिलिकॉन व्हॅली मधली, त्या ठिकाणी ती काम करायची. क्लॅरा टॉट स्टीव्ह टू रीड बिफोर ही वेंट टू स्कूल. शाळेत जाण्यापूर्वी क्लॅरा जॉब यांनी स्टीव्हला वाचायला शिकवलं. जॉब्स youth was riddled with frustration over formal schooling. जॉबचं जे तरुणपण होतं ते फ्रस्ट्रेशननी भरलेलं होतं. जशी स्कूल संपली तर त्यांचं ते युथ एकदम धकाधकीचं होतं. तारुण्य धकाधकीच्या अवस्थेत होतं. ॲट मॉन्टॅलोमा एलिमेंटरी स्कूल इन माउंटन व्ह्यू ही फ्रिक्वेंटली मिसबिहेव्ड. त्या स्कूलमध्ये शिकत असताना, मॉन्टॅलोमा एलिमेंटरी स्कूलमध्ये शिकत असताना त्या माउंटेन व्ह्यू मधल्या ते बहुतेकदा चुकीचं किंवा आपल्या शिक्षकांसोबत चांगले वागायचे नाही. त्यांचं वर्तन थोडंसं त्या ठिकाणी खोडकर होतं. अँड प्लेड प्रँक ऑन अदर्स. ते दुसऱ्यांसोबत गमती ते नेहमी करायचे. दो स्कूल ऑफिशियल्स रेकमेंडेड दॅट ही स्किप 2 grades ऑन अकाउंट ऑफ हिज टेस्ट स्कोर्स. तरी शाळेने त्यांना 2 ग्रेड पुढे जाण्याची परमिशन दिली जरी त्यांचे टेस्ट ग्रेड चांगले असले तरी. हिज पेरेंट्स इलेक्टेड फॉर हिम टू स्किप 1 grade, ओनली 1 grade. त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की याला 2 वर्ग पुढे न टाकता 1च वर्ग पुढे टाकायचं. Jobs then attended Cupertino Junior High and Homestead High School in Cupertino, कॅलिफोर्निया. त्यानंतर त्यांनी आपल्या ज्युनियर कॉलेजचं शिक्षण होमस्टेड हाय स्कूल क्युपर्टिनो कॅलिफोर्निया येथे घेतलं. ॲट होमस्टेड जॉब्स बिकम फ्रेंड्स विथ बिल फर्नांडेज. त्या ठिकाणी त्यांची ओळख बिल फर्नांडेजशी झाली. त्यानंतर ते दोघे जण फार चांगले मित्र बनले. अ नेबर हू शेअर्ड द सेम इंटरेस्ट इन इलेक्ट्रॉनिक्स. असा शेजारी जो आपल्या स्टीव्ह जॉब्स सारखाच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्टेड होता. फर्नांडेज इंट्रोड्यूस जॉब्स टू अनदर ओल्डर कम्प्युटर WizKid. स्टीव्ह वोझनियाक, ऑल्सो नोन ॲज वोझ. फर्नांडेज यांनी जॉब्स यांना एका जुन्या कम्प्युटरची ओळख करून दिली ज्याचं नाव होतं WizKid. स्टीव्ह वोझनियाक, ऑल्सो नोन ॲज वोझ, त्या कम्प्युटरला वोझ असं सुद्धा म्हटलं जायचं. Following his high school graduation in 1972, Jobs enrolled at Reed College in Portland. त्यानंतर त्यांनी हायस्कूल ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आपलं 1972 साली आणि त्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन झालं रीड कॉलेज पोर्टलँड ओरेगॉन येथे. रीड वॉज अन एक्सपेन्सिव्ह कॉलेज विच पॉल अँड क्लारा कुड हार्डली अफोर्ड. रीड हे खूप महागडं कॉलेज होतं जे क्लारा आणि पॉल हे फारच खूपच कमी प्रमाणात ते अफोर्ड करू शकत होते. दे वर स्पेंडिंग मच ऑफ देअर लाईफ सेव्हिंग ऑन देअर सन्स हायर एज्युकेशन. आपल्या आयुष्यातला
जेवढी काही कमाई आहे त्यामधला मोठा भाग ते आपल्या मुलाच्या शिक्षणावरती, उच्च शिक्षणावरती खर्च करत होते. जॉब्स ड्रॉप्ड आउट ऑफ कॉलेज आफ्टर 6 months and spent the next 18 months dropping in on creative classes including a course on calligraphy. त्यानंतर 6 महिन्यातच त्यांनी ते कॉलेज सोडलं आणि पुढले 18 महिने त्यांनी बाहेर राहून क्रिएटिव्ह क्लासेस आणि कॅलिग्राफी यांचं शिक्षण घेतलं. ही कंटिन्यूड ऑडिटिंग क्लासेस ॲट रीड while sleeping on floor in friends' room, dorm rooms, returning Coke bottles for food money, and getting weekly free meals at the local Hare Krishna temple. त्यानंतर त्यांनी आपले रीड कॉलेजमधले जे क्लासेस आहेत ते फरशीवरती बसून किंवा डॉर्म रूम्स ज्या ठिकाणी लोक थांबतात त्या ठिकाणी थांबून किंवा कोकच्या ज्या खाली बॉटल्स आहेत त्या वापस करून त्या बदल्यात पैसे घेऊन त्यांनी जेवण आपलं खरेदी केलं. नंतर हरे कृष्णा टेम्पलमध्ये ज्या ठिकाणी फुकट जेवण मिळत होतं त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ते जेवण करून आपले दिवस त्यांनी काढले. जॉब स्टॅटर्ड सेड, इफ आय हॅड नेव्हर ड्रॉप्ड इन ऑन दॅट सिंगल कॅलिग्राफी कोर्स इन कॉलेज, द मॅक वुड have never had multiple typefaces or proportionally spaced fonts. जर त्यांनी त्या कॅलिग्राफी चा कोर्स त्या कॉलेजमधून केला नसता तर त्यांना फक्त एखादच फॉन्ट त्या ठिकाणी डेव्हलप करता आला असता, ना की अशा प्रकारचा मल्टिपल फेस टाईपचा प्रपोर्शनली स्पेस्ड फॉन्ट डेव्हलप करता आला असता. म्हणजे त्यांनी तिथे शिक्षण घेतल्यामुळेच त्यांना अधिक फॉन्ट डेव्हलप करता आले, अन्यथा त्यांना करता आले नसते. इन अर्ली 1970s, Jobs and Wozniak were drawn to technology like a magnet. 1970 साली जॉब्स आणि वोझनियाक हे दोघजण टेक्नॉलॉजीचे मॅग्नेट झालेत. वोझनियाक मॅग्नेट म्हणजे चुंबक, तसं त्यांनी टेक्नॉलॉजी एखाद्या चुंबकाने जसे आकर्षित करते तशी त्यांनी ती केली आपल्याकडे आकर्षित. वोझनियाक हॅड डिझाइन्ड अ लो कॉस्ट डिजिटल ब्ल्यू बॉक्स. वोझनियाक यांनी कमी खर्चात बनणारा तो ब्ल्यू बॉक्स तयार केला टू जनरेट द नेसेसरी टोन्स टू मॅनिप्युलेट द टेलिफोनिक नेटवर्क. ज्याचं काम असं होतं की टेलिफोनिक नेटवर्कला तो पर्यायी तो ठरत होता तो ब्ल्यू बॉक्स. अलाउइंग फॉर फ्री डिस्टन्स कॉल्स. त्यांनी काही लोकांना फुकटात काही अंतरावरून कॉल करण्याची परवानगी दिली. स्टीव्ह जॉब्स डिसाइडेड दॅट दे कुड मेक मनी सेलिंग इट. स्टीव्ह जॉबनी ठरवलं की आपण या गोष्टीला विकून पैसे कमवू शकतो. द क्लॅन्डेस्टीन सेल्स ऑफ द इलिगल ब्ल्यू बॉक्सेस वेंट वेल. तर त्यांनी त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने ब्ल्यू बॉक्सेस विकायला सुरुवात केली आणि त्यांचा धंदा सुद्धा चांगला चालला. अँड परहॅप्स प्लांटेड द सीड इन जॉब्स माइंड दॅट इलेक्ट्रॉनिक्स कुड बी नॉट ओनली फन बट ऑल्सो प्रॉफिटेबल. आणि त्यांच्या डोक्यामध्ये हे एक बीज रोपण सुद्धा झालं की इलेक्ट्रॉनिक्स फक्त आपल्याला आनंदच देऊ शकत नाही तर आपल्याला उत्पन्न किंवा फायदा सुद्धा करून देऊ शकतं. Jobs began attending meeting of the Homebrew Computer Club with Wozniak in 1975. जॉब्स यांनी होमब्र्यू कम्प्युटर क्लब या ठिकाणी एक मीटिंग अटेंड केली वोझनियाक यांच्यासोबत 1975 साली. ही ग्रेटली ॲडमायर्ड एडविन एच लँड, द इन्व्हेंटर ऑफ इन्स्टंट फोटोग्राफी and founder of the Polaroid Corporation, and would explicitly model his own career after that of Land's. त्यांनी त्या ठिकाणी एडविन एच लँड यांच्या चटकन फोटो काढण्याच्या त्या मशीन किंवा त्या निर्मात्याचं खूप अभिनंदन केलं आणि जो की पोलराइड कॉर्पोरेशनचा फाउंडर होता आणि त्यांनी ते मॉडेल जे आहे
ते त्यांच्या करिअरसाठी फार महत्वाचं ठरेल असं त्यांना लँडला सांगितलं. In 1976, Jobs and Wozniak formed their own business, which they named Apple Computer Company. त्यानंतर जॉब्स आणि वोझनियाक यांनी एक बिझनेस स्टार्ट केला. त्या बिझनेसला नाव दिलं त्यांनी ऍपल कम्प्युटर कंपनी. इन रिमेंबरन्स ऑफ हॅपी समर जॉब्स हॅड स्पेंड पिकिंग ऍपल्स. आणि ते ऍपल या नावाचं नाव देण्यामागे असं रिझन होतं की त्यांना उन्हाळ्यामध्ये जॉब्सला ऍपल तोडायला फार आवडत होते, म्हणून त्या कंपनीचं नाव त्यांनी ऍपल ठेवलं. ऍट फर्स्ट दे स्टार्टेड ऑफ सेलिंग सर्किट बोर्ड्स. सुरुवातीला त्यांनी सर्किट बोर्ड त्या कंपनीच्या माध्यमातून विकायला सुरुवात केली. इन द लेट 1970s, Apple co-founder Steve Wozniak engineered one of the first commercially successful lines of personal computer. 1900 शेवटच्या उत्तरार्धात ऍपलचे को फाउंडर स्टीव्ह आणि वोझनियाक यांनी एक गोष्ट इंजिनियर केली, तंत्रज्ञान डेव्हलप केलं आणि फर्स्ट कमर्शियल सक्सेसफुल लाईन ऑफ पर्सनल कम्प्युटर, वैयक्तिक कम्प्युटरचा एक सक्सेसफुल मार्केट त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं आपल्या कंपनीसाठी. द ऍपल II सिरीज, त्याचं नाव होतं ऍपल II सिरीज. जॉब्स वॉज अमंग द फर्स्ट टू सी द कमर्शियल पोटेन्शियल ऑफ झेरॉक्स पार्क माउस ड्रिव्हन ग्राफिकली युजर इंटरफेस. झेरॉक्स यांनी पहिल्यांदा बघितलं की कमर्शियल आपल्या उत्पन्न घेताना सुद्धा त्या ठिकाणी झेरॉक्स पार्क माउस तो त्यांनी त्या ठिकाणी बघितला, जो ग्राफिकल यूज इंटरफेसशी कनेक्टेड होता. विच लेड टू द क्रिएशन ऑफ ऍपल लिसा, ज्याचं पुढे चालून ऍपल लिसा या कंपनीमध्ये किंवा या प्रॉडक्टमध्ये रूपांतरण झालं. 1 year later, द मॅसिंतोश, एक वर्षानंतर त्याचं मॅसिंतोश नावाच्या प्रॉडक्टमध्ये रूपांतर झालं. ही ऑल्सो प्लेड अ रोल इन इंट्रोड्युसिंग द लेझर रायटर. त्यांनी सुद्धा लेझर रायटरच्या निर्माणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. वन ऑफ द फर्स्ट वाइडली अवेलेबल लेझर प्रिंटर्स टू द मार्केट. आणि अशा पद्धतीने पहिलं लेझर प्रिंटर मार्केटमध्ये आलं. आफ्टर अ पॉवर स्ट्रगल विथ द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स इन 1985, Jobs left Apple and founded Next, a computer platform development company specializing in higher education and business market. खूप स्ट्रगल केल्यानंतर आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सोबत झालेल्या भांडणानंतर 1985 साली जॉब्स यांनी ऍपल ही कंपनी सोडली आणि नेक्स्ट नावाची एक कम्प्युटर प्लॅटफॉर्म त्यांनी डेव्हलप केला, जो ज्याचं स्पेशलायझेशन होतं हायर एज्युकेशन आणि बिझनेस मार्केट. इन अ स्पीच जॉब्स गेव at Stanford University in 2005, he said that being fired from Apple was the best thing that could have happened to him. 2005 साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिलेल्या भाषणात जॉब्स यांनी असं म्हटलं की आपल्याला ऍपल कंपनीमधून काढून टाकणे ही त्यांच्या आयुष्यात घडलेली सगळ्यात चांगली घटना होती. The heaviness of being successful was replaced by the lightness of being a beginner again. त्यांच्यावरती एक सक्सेसफुल व्यक्ती होण्याचा ताण होता, पण तो कशाने रिप्लेस झाला त्या घटनेनी, तर एखाद्या सुरुवात करणाऱ्या व्यक्तीसारखे ते त्या ठिकाणी झाला आणि तो ताण एकदम कमी झाला. लेस शुअर अबाउट एव्हरीथिंग. आता काहीच त्यांना काहीच शाश्वती नव्हती, कुठलीच गोष्ट निश्चित नव्हती. इट फ्रीड मी टू एंटर वन ऑफ द मोस्ट क्रिएटिव्ह पिरियड ऑफ माय लाईफ. परंतु त्या घटनेने त्यांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात क्रिएटिव्ह निर्माणात्मक कालखंडात नेऊन ठेवलेलं होतं. And he added, I am pretty sure none of this would have happened
इफ आय हॅडंट बीन फायर्ड फ्रॉम ॲपल. आणि मला हे खात्रीशीर वाटतं की मला जर काढून टाकण्यात आलं नसतं ॲपल कंपनीमधून तर मी हे करूच शकलो नसतो. इट वॉज ऑफुल टेस्टिंग मेडिसिन बट आय गेस द पेशंट निडेड इट. मला असं वाटतं की हा एक कठीण गोष्ट आहे म्हणते एखाद्या व्यक्तीला मेडिसिनची चव चाखवणे, परंतु जर कोणी आजारी पडलं तर त्याला त्याची गरजच असते. द करंट CEO ऑफ ॲपल कंपनी टिम कुक वुड लेटर नोट, मोर सो दॅन एनी पर्सन आय एव्हर मेट इन माय लाईफ, जॉब्स in bracket had the ability to change his mind much more so than anyone I ever met. Maybe the most underappreciated thing about Steve was that he had the courage to change his mind. आता सध्या जे ॲपल कंपनीचे मालक आहेत टिम कुक, त्यांनी अशी एक नोट लिहिली की या जगातील कुठल्याही व्यक्तीपेक्षा मी स्टीव्ह जॉब्स मध्ये ही एक एबिलिटी पाहतो की ते आपलं मन कधीही बदलू शकतात, आपले विचार कधीही बदलू शकतात. एबिलिटी टू चेंज हिज माइंड, ते कुठल्याही क्षणी आपलं मन जे आहे किंवा आपला विचार जो आहे ते बदलू शकतात. सो दॅन एनीवन आय एव्हर मेट, आजपर्यंत मी ज्या व्यक्तींना भेटलो त्यापैकी कोणीही असं करू शकत नाही. मे बी द मोस्ट अंडर अप्रिशिएटेड थिंग अबाउट स्टीव्ह जॉब दॅट वॉज द करेज टू चेंज हिज माइंड. तर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती ती कुठली होती तर आपलं मन कधीही बदलणे. Like the Apple Lisa, the next generation workstation was technologically advanced. Apple Lisa प्रमाणेच नेक्स्ट जे वर्कस्टेशन होतं ते टेक्नॉलॉजीनी परिपूर्ण होतं, ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं होतं. बट वॉज लार्जली डिसमिस्ड ॲज प्रोहिबिटिव्हली एक्सपेन्सिव्ह बाय एज्युकेशनल सेक्टर फॉर विच इट वॉज डिझाईन. परंतु त्याच्याकडे फार जास्त दुर्लक्ष झालं कारण की ते फार महाग होतं. एज्युकेशनल सेक्टरच्या मध्ये लोक जे असतात ते तरुण असतात, शिकणारे असतात, ते तेवढे पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी ते फार महाग होतं. द नेक्स्ट वर्क स्टेशन वॉज नोन फॉर इट्स टेक्निकल स्ट्रेंथ. पुढचं जे स्टेशन होतं वर्क स्टेशन नेक्स्ट या कंपनीचं ते त्यांच्या टेक्निकल स्ट्रेंथ, तांत्रिक ताकदीबद्दल फार जास्त प्रचलित झालं. चीफ अमंग देम इट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सिस्टीम. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सिस्टीम. घटक निहाय त्याच्या डेव्हलपमेंट कशी करायची त्याच्याबद्दलचं ते एक सिस्टीम होती आणि ती त्यांची फार मोठी स्ट्रेंथ होती त्या नेक्स्ट कंपनीची. जॉब्स मार्केटेड नेक्स्ट प्रोडक्ट्स टू द फायनान्शियल, सायंटिफिक अँड अकॅडमिक कम्युनिटी. जॉब्स यांनी नेक्स्ट प्रोडक्टला आर्थिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक कम्युनिटीमध्ये हायलाइट केलं. इट्स इनोव्हेटिव्ह, एक्सपेरिमेंटल अँड न्यू टेक्नॉलॉजीज. किती ते नाविन्यपूर्ण आहे, किती ते प्रयोगशील आहे आणि किती ते तांत्रिकदृष्ट्या चांगलं आहे हे त्यांनी त्या मार्केटमधल्या लोकांना पटवून दिलं. सच ॲज मार्क कर्नेल, त्यापैकीच एक व्यक्ती होते मार्क केर्नेल. द डिजिटल सिग्नल प्रोसेसर चिप, डिजिटल सिग्नल प्रोसेसर चिप त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. अँड द बिल्ट इन इथरनेट पोर्ट, आणि ज्याचा निर्माण इथरनेट पोर्ट मध्ये केला गेला. टिम बर्नर्स ली इन्व्हेंटेड द वर्ल्ड वाईड वेब ऑन नेक्स्ट कम्प्युटर ॲट सर्न. टिम बर्नर्स ली यांनी वर्ल्ड वाईड वेब याची निर्मिती केली ऑन नेक्स्ट कम्प्युटर ॲट सर्न. नेक्स्टचे कम्प्युटर होते आणि टिम बर्नर-ली या कंपनीनी वर्ल्ड वाईड वेब ची निर्मिती केली आपल्या नेक्स्ट कम्प्युटरच्या सोबत. ती कुठे तर सर्न या ठिकाणी. In 1986, Jobs acquired the computer graphics division of Lucasfilm, which was spun off Pixar.
1986 साली जॉब यांनी कम्प्युटर ग्राफिक डिझाईन केली आणि त्याचं डिव्हिजन लुका फिल्म या ठिकाणी ज्या ठिकाणी पिक्चरला लॉन्च करण्यात आलं त्या ठिकाणीच केली. ही वॉज क्रेडिटेड इन टॉय स्टोरी. त्याचं श्रेय जे आहे ते टॉय स्टोरीला गेलं. टॉय स्टोरीमध्ये त्यांना मिळालं. 1995 साली ॲज अन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ते त्या ठिकाणी जॉब्सनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम सुद्धा केलं. ही सर्व्ड ॲज CEO अँड मेजॉरिटी शेअरहोल्डर फेल्ड टू डिलिव्हर इट्स ऑपरेटिंग सिस्टीम. इट टर्न टू नेक्स्ट कम्प्युटर. ज्या ठिकाणी ऍपल कंपनी फेल ठरत होती त्या ठिकाणी नेक्स्ट कम्प्युटर त्या ठिकाणी लोकांना सेवा देत होती. अँड द नेक्स्ट स्टेप प्लॅटफॉर्म बिकेम द फाउंडेशन फॉर द मॅक ऑस एक्स. आणि त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेपचं जे प्लॅटफॉर्म आहे हे मॅक ऑस एक्स साठी त्या ठिकाणी फाउंडेशन सारखं ठरलं. जॉब्स returned to Apple as an advisor and took control of the company as interim CEO. जॉब यांनी परत ऍपलमध्ये एक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी आपली नोकरी शोधली आणि पटकनच ते अंतरिम CEO झाले. जॉब्स brought Apple from near bankruptcy to profitability by 1918. 1998च्या दरम्यान जी कर्जबाजारी झाली होती कंपनी ऍपल नावाची तिला 1998 पर्यंत जॉब्सनी परत रिएस्टॅब्लिश केलं, तिला परत वर आणलं. तर नेक्स्ट पार्ट आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहू. टिल देन गुड बाय.